तर नमस्कार मित्रांनो, आपण आज चाललेलो आहेत एकविरेला आणि इथे आपण आता कडावला आलेलो आहेत गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर इथूनच ब्लॉगची आपण सुरुवात करणार आहोत. आता दर्शन घेऊ आणि नंतर मग एकविरेला पुढे जाऊ. इकडे सुद्धा देव आहेत भरपूर. कर्जत मधील विठ्ठलाची मूर्ती, फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. आता गाडी टाकलेली आहे आतमध्ये. बघू कुठं पार्किंगला गाडी जागा भेटते तिथे लावू. गाडी आता लावलेली पार्किंग मध्ये. आपण यांनी काढलेले साहित्य आता शिजवायला घेतील गडी. इथं आता शेकोटी नाही सुलुंबा पेटवलाय. आता फुल घाम, ऊन भरपूर आहे इथं. डायरेक्ट लय बेकार झाले. तरी आपण आता पुढं नंतर वरती चढताना पुढची सगळी व्हिडिओ आपण करू. मग बघू जसं होईल तसं सांभाळून घ्या. तर आम्ही आता व्हेज घेतलेलं आहे आमच्यासाठी खास करून. आम्ही आता जेवण करून मगाशीच घेतलेला. एक झोप पण काढली आणि आता आम्ही वरती जायला निघणार आहोत. निघलो आम्ही आता झाला वरती. पायथा मंदिराजवळ जाऊन नंतर पुढे पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन वर चढायला सुरुवात केली. एकटाच वर चढत होतो तेवढ्यात आपली गँग बॅनर घेऊन आली. मग त्यांच्यासोबत जोडीला चढत गेलो. पायऱ्या चढून आईच्या दरबारात पोचलो आणि आता तुम्ही बघा तिथे कशा प्रकारे जल्लोष चालू होता. धक्काबुक्की करू नका. जागेवर एन्जॉय करायचं आहे. जागेवर उत्साह साजरा करायचा. आपण ज्या ठिकाणी उभे त्याच ठिकाणी सावकाश धक्काबुक्की करायची नाही. पालखी सोहळ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये देवीची आरती झाली आणि आईचा पालखी सोहळा खूप जोशात आणि उत्साहात पार पडला. त्यानंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे राहिलो. आई माऊलीचा उदो उदो, माझे एकविरा आईचा उदो उदो. तुम्ही पण दर्शन घ्या. लाईनीत राहून दर्शन घेतलं आपला. आता निघलो बाहेर. आता बघू बाहेर काय करते काय कसं काय घेते द्या. बाहेर निघलो आणि इकडे वरच्या फटाक्यांची आतषबाजी चालू होती. त्या फटाक्यांमुळे वरती डोंगरावर वाळलेलं गवत होतं त्याला आग लागली. इकडे कल्याण कोलीवाड्याच्या पालखीचं आगमन झालं होतं आणि त्यांचा जल्लोष चालू होता. रात्र झाली तरी भरपूर गर्दी आणि जल्लोष चालू होता. आता जो पाणी खाली चालला निघला पालखी त्याच्यामुळे लई टाइम लागणार आहे या नक्कीच.
पालखी खाली उतरत असताना जर आपण मागे थांबलो तर पालखी खाली उतरायला खूप वेळ लागतो आणि आपल्याला पण खूप वेळ लागतो. तर आम्ही पालखीच्या पुढे गेलो आणि जे घडायचं ते घडलंच. लाईट गेलेली, दुकानं बंद होती, खाली उतरणाऱ्यांमध्ये पूर्ण रस्ता पॅक होता. काय समजतच नव्हतं नक्की काय चालू आहे. जेव्हा खाली उतरलो तेव्हा समजलं की इथे भांडणं झालेली. त्याच्यामुळे आताच खाली उतारला, लय गर्दी होती. 2 तास चांगला उतरताना पायऱ्या एवढी गर्दी होती ना, खूप जमलोय, खूप म्हणजे खूप. आता ते जेवण करतात, आम्ही अजून काही नाही केला. आता इथे खाली डीजेचा सेटअप लावलाय, तो मी दाखवतो. आम्ही आलो आता जेवायला, त्याने नॉनव्हेज जेवलं, आम्ही व्हेजवाले, त्याच्यामुळे आता आम्ही इथं हॉटेलमध्ये आलो. तो आता काहीतरी घेत आहोत. रात्रीचं वाजलेले 12 आणि आता आम्ही घरी जायला निघलेलो आहोत. अर्धा तास झाला, अर्धा तास ट्रॅफिक मध्ये गाडी हल्ली पण नाही जागेवरशी. व्याकारी झाली, व्याकारीला मोबाईल असा भरपूर ट्रॅफिक असल्यामुळे सर्व गाड्या दुसऱ्या रस्त्यातून फिरवल्या होत्या. पहिलाच व्लॉग असल्यामुळे थोडका बनवला आहे. तर एक लाईक करा, काही पण एक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील नवीन ब्लॉग आणि कॉमेडी व्हिडिओसाठी.